आज तर माझं डोकंच पागल झालंय. म्हणजे तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला जॉब आहे, सरकारी नोकरी आहे, आणि तुम्ही तिसरं बाळ कसं होऊ द्यायलात? तुम्ही तिसऱ्यांदा जर ठेवलं तर तुम्हाला तिसरा मुलगाच होणार आहे का? माहिती आहे का? तुम्ही म्हातारे झालात तरी लेकरं होऊ द्यायलात. अरे बापरे, काय कमेंट करतात राव. तुम्ही व्हिडिओ पाहत नाहीत, काय नाही. उचलली जीभ लावली टाळूला. तुम्ही चिंचा कशा काय खाल्ल्या? आत्याबाई कुठे चिंचा खाता असती का? अरे चिंचा कोणी बी खाऊ शकते ना. तुम्ही खाऊ शकतात, मी खाऊ शकते. म्हणजे चिंचा काय फक्त प्रेग्नेंट बाईनीच खात असतात का? आणि मी काय बोलले, आमच्या घरी तिसरं बेबी आले. अरे बाबा, मला नाही, माझ्या भावाला आणि भाऊजाईला लेकरू व्हायले, आणि त्याच्यामुळे मी खुश झाले. हाय, हॅलो, नमस्कार. पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी आहे स्मिता. आणि कालचा व्हिडिओ, बापरे, केवढ्या कमेंट तुमच्या. आणि तुम्हाला आता मी व्हिडिओ स्टार्टिंगलाच सांगते, मी मम्मी होणार नाही, मी आत्या होणार आहे. आणि त्या व्हिडिओनी एवढं तर कन्फ्युजन केलं मला. एवढे तर कॉल, कॉंग्रॅच्युलेशन मॅडम, अभिनंदन, काही कॉल म्हणजे काही कॉंग्रॅच्युलेशन म्हणू लागले, काही शिव्या देऊ लागले. कारण की माझ्या काही मैत्रिणी तर चक्क म्हणे, तू तर खूप गप्पा मारत होतीस, 2 मुली खूप चांगल्या आहेत, आता मला भाऊ द्यायचं नाही, मुलगा असं तसं, कसं काय ठेवलंस, हे ते, म्हणजे भलत्या बोलत होत्या. पण मी पहिले पण तेच बोलते आणि आता पण तेच बोलते, हम दो हमारे दो. आमच्या 2 मुलीमध्ये आम्ही खूप सुखी आहेत, मी आणि माझा नवरा. आम्हाला तिसरं होऊ द्यायचं नाही. माझ्या भावाला मुलगा झाला, सॉरी मुलगाच म्हणे अजून, ते मुलगा एवढा डोक्यात बसलाय. माझ्या भावाला बेबी होणार, मुलगा असो किंवा मुलगी असो, पण तो व्हायलाय तर त्याचा आनंद. आणि ते सांगायचं होतं, पण त्यात थोडासा ट्विस्ट घेतला. आणि म्हणजे मला पण वाटलं, कारण की मी असंच माझ्या मैत्रिणीला सांगितलं, आमच्या घरी बाळ येणार आहे म्हटलं तिसरं. तर ती म्हणे, बापरे अस्मिता, कॉंग्रॅच्युलेशन. मग मी म्हटलं, अरे आपल्या यूट्यूब फॅमिलीला पण आपण असंच सांगू. कारण की तरी पण मी तुम्हाला त्याच व्हिडिओमध्ये सांगितलं, सोनी मामीला आणि ज्ञानू मामाला बाळ होणार आहे, म्हणजेच माझ्या भावाला आणि भाऊजाईला बाळ होणार आहे. आणि त्यांना तुम्ही कॉंग्रॅच्युलेशन बोला, हे सुद्धा सांगितलं मी व्हिडिओमध्ये. पण काही जणांनी कसं करतात, अर्धवट व्हिडिओ समोर लावला की पाहणार, कमेंट करणार, की कमेंट तर अशा भयानक आल्या, तर पहा तुम्हाला त्या वाचून दाखवत्या. आता ही कमेंट नेहाची नॉर्मल आहे, अभिनंदन भैया, सोनी मामी आणि होण्यापेक्षा आत्याबाई होण्याची खुशी जास्त आहे मॅडमला. खूप खूप तुमचे अभिनंदन. ठीक आहे, मामा मामीला शुभेच्छा. आणि हे तर कोल्हार म्हणून आहे, तर ते काय म्हणे, मी तर शॉकच झाले एकदम. अगोदर पाहिलं की तुम्ही तिसरा बेबी होऊ द्यायलात. दुसरं, अरे तुम्हाला तर सरकारी नोकरी आहे ना, आणि तुम्ही तिसरा बेबी कसा होऊ देतात? आणि तुमच्या म्हणजे तुम्ही शिकलेले सवरलेले लोक असं करतात, तर बाकीच्यांनी काय? तर त्याला खाली उत्तर दुसऱ्याने दिलं, अहो अगोदर पूर्ण व्हिडिओ तर पहा, त्याच्यानंतर बोला. म्हणजे असं, म्हणजे आज कमेंट बॉक्समध्ये त्या व्हिडिओच्या, आणि म्हणजे असं माझा काही हेतू नव्हता की त्या कमेंटचं. तर ठीक आहे, साहजिक आहे, तुम्ही अर्धवट व्हिडिओ पाहिला आणि तुम्ही तुमच्या मनानुसार कमेंट केली. एक काय आले, मॅडम तुम्हाला तिसरा मुलगाच होणार. अरे बाबा, मला होणार नाही, माझ्या भावाला लेकरू व्हायले आणि वहिनीला व्हायले. आणि एकच काय आले, भावाचं लेकरू ते भावाचं असते, मॅडम तुम्हाला मुलगा होऊ द्या ना. म्हणजे एवढ्या भारी कमेंट. तर ताई, मला तर विश्वासच बसत नाही की तुम्ही फक्त लोकांच्या बोलण्यावरून तुम्ही तिसरं बाळ होऊ द्यायलात. शक्यच नाही, कारण की मला पूर्ण खात्री आहे म्हणे. तर खरंच म्हणजे यांनी, म्हणजे जी यूट्यूब फॅमिली आहे त्यातली ही यूट्यूब फॅमिली, की यांची कमेंट पाहून म्हणजे त्यांना म्हणजे एकदम खात्री आहे की मी तिसरा बेबी होऊ देणार नाही म्हणून. तर खरंच मला पण काही इच्छा नाही आणि होऊ पण देणार नाही. माझ्या 2 मुली आहेत, त्यामध्ये आम्ही खूप सुखी आहोत दोघंही. तर
ही फक्त सोनी मामी आणि ज्ञानमामाचं बाळ आहे. तर तुम्ही परत तिसरं बाळ, तुम्हाला सरकारी नोकरी आहे, तुम्ही सुशिक्षित आहेत. त्याच्यानंतर बापरे, ही कमेंट तर बघा. अगोदर काय लिहिले, अभिनंदन, पण तिसरा जर मुलगा झाला नाही तर त्यांना काय करायचं बघा. आणि तसं तर मुलगा मुलगी काही नसतं, सर्व काही समान असतं. ओके, बरोबर आहे तुमचं. हां, 2 मुली असल्यामुळे काय झालं बरं, सरकारी नोकरदारांना 2च अपत्याची आट आहे ना. तर लगेच त्यांनी खाली दुसऱ्याने रिप्लाय काय दिला, नीट व्हिडिओ बघत नाही का, कमेंट करतोस तोंडवर करून. तर बिचाऱ्या त्याला तोंडघेवर करून म्हणू नका. म्हणजे ती कमेंटला उत्तर मी दिलं नाही, दुसऱ्यानेच दिलं. ते म्हणते अगोदर सांगायचं ना आत्या होणार आहेत म्हणून, आणि हसलं. आत्या व्हायच्या आनंद तर मग चिंचा कशाला खाल्ल्या. अरे बाबा, काय म्हणजे आत्या होणार आहे म्हणजे काय चिंचा खाऊ शकत नाही? चिंचा कोणी पण खाऊ शकते ना बरं. चिंच जर मी आता व्हिडिओमध्ये धरली तर तुमच्या तोंडाला पाणी सुटत नाही का? असं काही नसते. आत्या व्हायली, मामी व्हायली, काकू व्हायली, कोणी चिंचा खाण्याचा आणि आत्या होण्याचा काय संबंध? चिंच कोणी पण खाऊ शकते, ही तर तुम्ही रॉंग आहे. चिंच आहे, चिंच तर कोणी खाणार ना, बरोबर आहे का नाही बरं? आणि ते म्हणतात बरोबर आहे, प्रेग्नेंट महिला चिंचा खातात वगैरे. तर असं काही नाही, चिंचा नॉर्मली कोणीही खाऊ शकते. मामी मावशी होण्यापेक्षाही आत्याबाई होण्याची खुशी खूपच जास्त असते. आणि आम्ही सर्व आत्याबाईकडून भैयाला व वहिनीला शुभेच्छा. ही कमेंट माझ्या मैत्रिणीची. कारण की मी तर शॉकच झाले. मला पण इथं परत एक कमेंट आली, मला पण मुलगा पाहिजे, मला 2च मुली येतात. अगं बाई, लक्ष देऊन ऐका आता. मुलगा मुलगी एक समान असतं आणि ते देवाच्या हातात असतं की मुलगा व्हायचा किंवा मुलगी व्हायची. आणि तुम्हीच शिकल्या सवरलेले मुलगा पाहिजे किंवा मुलगी पाहिजे म्हणजे हे बरोबर नाही. तर प्लीज, तुम्हाला जर मुलगी असेल तर कोणी बोलत असेल तर त्यांना प्रतिउत्तर द्या तुम्ही. मुलगा किंवा मुलगी हे एक समान असतात. आणि आपण काय करतो आणि आपण त्यांना कशी वागणूक देतो यावर अवलंबून आहे मुलगा किंवा मुलगी. आम्ही तर खुश आहोत, 2 मुली आहेत. आणि जरी मला बाहेरचं कोणी जर म्हणलं तर मी त्याला प्रतिउत्तर देते, असं देते, कधी स्टेटस लावून देते, कधी इंस्टाग्रामवर देते, कधी समोरच्या समोर देते, पण मी उत्तर देते. कारण की ते जर लय जवळचं असतं, खरं तर आग लावे हे जवळचेच असते. तर कारण की त्यांनाच असं ठस ठस ठसतंय, जसं की हे हिला 2च पोरी येतात. अगं तुला काय करायचंय, तू देते का आणून पोरग मला, आणि तू दिलंस तरी मी घेणार नाही. कारण की माझ्या 2 मुलीमध्ये मी खुश आहे. तर असो, बाकी काही असो का नसो, सोनी मामीला आणि ज्ञानू मामाला तुम्ही सर्वांनी शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. आणि आता आपले म्हणजे व्हिडिओ वगैरे येतच राहतील. आणि बरोबर मी सांगितलं ते बरोबर सांगितलं की आमच्या घरी 3रं बाळ यायले. तर आता मी म्हणलं नाही की मलाच व्हायले 3रं बाळ, फक्त माझा तिथं फोटो टाकला होता आणि चिंचा खाल्ल्याला. आणि 3रं बाळ व्हायले. आणि ते पहिला फोटो तर पहिल्यांदा मी हॉस्पिटलला गेलते, मला ब्लड कमी झालं, तर तेव्हाचा ते फोटो होता. तर ते फक्त टाकला. तर असे तर कमेंट ते जाऊ द्या, जे माझे स्टेटस पाहते तर त्यांनी तर सरळ सरळ कॉलेज केले, व्हिडिओ पण पाहिला नाही. बापरे, खूप छान झालं मॅडम, तुम्ही 3रं बाळ होऊ द्यायलात. आणि ते सर्व पाहून माझ्या मुली शॉक झाल्या आणि म्हणे मम्मी पाहिजे का आपल्याला, नाही पाहिजे म्हणे 3रा भाऊ. शौर्या काय म्हणली, शौर्या पाहिजे का 3रा भाऊ? नाही. बघा, शौर्या पण म्हणते 3रा भाऊ नाही पाहिजे. राईट, शौर्या आणि दिदी आहे, आम्हाला 3ऱ्या भावाची गरज नाही. बरोबर. अगोदरच एक भाऊ आहे, पवन. माझ्या भावाचा मुलगा जे पवन आहे तो आमच्याकडेच राहतो ना, मग तो अगोदरच एक भाऊ आहे, मग अजून कशाला भाऊ पाहिजे? आता सोनी मामीला काय होऊ द्यायचं मग, भाऊ पाहिजे का बहीण पाहिजे? बहीण पाहिजे. म्हणजे 3 बहिणी होत्या ना मग तुम्ही तर. हो द्या ना. बघा, आमच्या शोरूला पण मुलगीच आवडते, पण जेही हो ते देवाच्या हातात. आपल्याला काय हे नाही, मुलगा हो किंवा मुलगी हो.
आम्हाला आनंदच आहे त्या गोष्टीमध्ये. फक्त बेबी चांगला हो, सुदृढ हो आणि शौर्यासारखा गुटगुटीत हो, का सुकडा सुकडा हो, काय माहित. तर तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, कमेंट, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. ओके. आणि अजून की आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की सोनी मामीला आम्ही चोरवटी कधी घालणार सोनी मामीची आणि सोनी मामीचे जेही डोहाळे आहेत ते कसे पुरवतो, तर त्याचे ब्लॉग येतच राहतील. पण कृपया करून जे तुमचा गैरसमज झाला तो गैरसमज मी दूर केलेला आहे. मला बाळ होत नाही, माझ्या भाऊजाईला होतंय आणि मी आत्या होणार आहे, मम्मी नाही. तर प्लीज आता काही कमेंट करू नका, कारण की हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच होता की मी मम्मी नाही, मी आत्याबाई व्हायले. आणि आत्याबाई पण खुश होतेच ना, कारण की भावाला बाळ व्हायले म्हणल्यावर सर्वात जास्त घरामध्ये खुश होणारी ती आत्याबाईच असते, कारण की तिला आत्या म्हणणारं, आत्याबाई म्हणणारं कोणीतरी गोंडस असं बाळ येणार आहे. तर त्याची खुशी, आणि त्यातले त्यात छोटे बेबी मला पण आवडतात, माझ्या आर्याश्वर्याला आवडतात आणि आमच्या घरामध्ये सर्वांनाच आवडतात. तर आम्ही त्या खुशीमध्ये तुम्हाला सांगितलं. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. बाय बाय.